कृष्ण हरी नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. हे पहा मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरनं जंगलामधील वनस्पतीची ओळख, वनस्पतीची आयुर्वेदिक व औषधी उपाय, वनस्पतीची तांत्रिक माहिती आपण दिली जाते. आज मी तुम्हाला एका महाराजांशी भेटवणार आहे की ज्या महाराजांकडे सर्व औषधं तुम्हाला उपलब्ध होतील आणि तुमचे तांत्रिक कार्य सुद्धा होतील. तर चला आपण त्या बाबांकडे आज जाऊया. बाबांच्या इथे आश्रमावर आलेलो आहे आणि आता इथे आपण बाबांपाशी जाऊ राहिलोय. रामकृष्ण हरी नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपण आलेलो आहोत. आज एक असं बाबांक जे पुंडलिकगिरीजी बाबांकडं आता काही लोक मला खूप कमेंट करायचे, खूप विचारायचे की महाराज तुमच्याकडे औषध आहेत का. तर माझ्याकडे काही ठराविक औषधं किंवा ठराविक वनस्पती आहे ती, परंतु मी आज तुम्हाला अशा काही बाबांशी भेटवणार आहे, अशा काही बाबांची तुम्हाला इथं मुलाखत देणार आहे का ह्या बाबांकडं तुम्हाला सर्व प्रकारची आयुर्वेदिक औषधं आणि सर्व तुमची तांत्रिक कामं केली जातील असे हे महाराज, असे बाबा आहेत ते बघा. आणि ह्या बाबांकडं तुम्हाला मी घेऊन आलेलो आहे. तर बाबांचं प्रथम आपण स्वागत. नमो नारायण बाबा. नमो नारायण. आमच्या वनस्पती युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांना आपलं स्वागत आहे. तर माझे सबस्क्रायबर आहेत तर त्यांना सांगायचंय की आपल्याकडे कोणकोणती औषधं मिळतात, कोणकोणत्या आजारावर आपल्याकडे औषधं येते. आपल्याकडे औषध कॅन्सरवर आहेत, एड्सवर आहेत, पॅरेलिसवर, तुमचा हृदय विकार असेल त्याच्यावर, किडनी प्रॉब्लेम असेल त्याच्यावर, असे बरेच रोगांवर आपल्याकडे औषध आहेत. तर हे बघा मित्रांनो, बाबांकडे सर्वच प्रकारचे आयुर्वेदिक औषध आहे. ती बघा, तुमची किडनी असेल, कॅन्सर असेल, तुमचा एड्स असेल, तुमचा हृदय विकार असेल, बीपी असेल, शुगर असेल, तर सर्वच आजारांवरती अटॅक, तर सर्वच आजारांवर बाबांकडे तुम्हाला आयुर्वेदिक औषधं मिळतात. बाबांकडे बघा अशा प्रकारची ही औषध आहे. ती पावडर असते बघा, पावडर आहे ती. काही त्यांच्याकडे आश्रमामध्ये त्याच्या बाटल्या बनवल्या जातात. तर बघा, तुम्हाला ज्यांना पाहिजे असेल त्यांना बाबांचा मी इथं नंबर देतो, स्क्रीनवर बाबांचा नंबर दिसेल. तर बाबांशी कॉन्टॅक्ट करून आणि बाबांकडून तुम्ही ती औषधं घेऊ शकता ज्यांना काही गरज असेल. तर बघा हे औषध असं बघा, हे बघा इथं तुम्हाला हे औषध दाखवते. तर हे बघा, हे असं पावडरचं औषध आहे. तर असे औषध आहे त्याचे सर्व आयुर्वेदिक आहे. हे झाडांची साल मुळ यांचं आहे. सर्व आयुर्वेदिक पासून बनवलेली औषधं बाबांकडे आहे ती बघा. हे तर हे सर्वच औषध बाबांकडे मिळतात. त्याचप्रमाणे हे एक औषध बाबा कशाचं, हे हृदय विकार असेल, हे बघा एक छोटी बाटली भेटते बाबांकडं आश्रमावरती. इथे एक छोटा औषध आहे. तर हे औषध आपल्याला जर पाहिजे असेल तर बघा, हे जर पाहिजे असेल तर बाबांकडे कॉन्टॅक्ट करा. हे सर्व आजारांवरचं औषध आहे बाबा. सर्व आजार, तुमचा कोणताही रोग असो, कोणताही आजार असो, आणि सर्व आजारावर हे एक रामबाण असं औषध आहे. एक परफेक्ट असं औषध आहे. याचा रिझल्ट अनेक लोकांना आलेले, हजारो लोक याच्यापासून नीट झालेली आहे. तर असं हे औषध आहे. हे तुम्ही बाबांशी कॉन्टॅक्ट करून आणि बाबांकडून हे औषध तुम्ही घेऊ शकता. एकदम जबरदस्त औषध आहे, जबरदस्त बॉटल आहे ही. की याचे फक्त किती 2 थेंब घ्यायचे बाबा ना, याचे 5 थेंब. या औषधाचे 5 थेंब पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. ती किती वेळा घ्यायचं, कसं घ्यायचं. सकाळी याचा उठल्या दात तोंड धुवायचं नाही, हो, तेव्हाच हे औषध घ्यायचं अन्नाच्या पोटी, आणि नंतर आंघोळ करायची. तर हे आपली लाळ असते, आपण झोपून उठल्यानंतर आपल्या तोंडात जी लाळ असती ती आयुर्वेदिक असते, आणि त्याच्यात हे औषध घ्यायचं असतं. म्हणून तोंड धुवायचं नाही, दात घासायचे नाही. त्याच्या आधी याचे 5 थेंब घ्यायचे आणि नंतर कोमट पाणी घेऊन आणि ते गिळून घ्यायचं. असं आहे बघा. बाबांचं म्हणणं आहे सकाळी उठल्याबरोबर ब्रश करायचा नाही, काहीच नाही. उठल्याबरोबर हे 5 थेंब कोमट पाणी टाकायचे आणि तोंडात याचे 5 थेंब आपण तोंडात घ्यायचे. 5 थेंब औषध घ्यायचं, वरतून कोमट पाणी घ्यायचं, वरतून कोमट पाणी घ्यायचं. त्याच्या पुढे तुम्ही ब्रश, आंघोळ वगैरे काय करायचं ते करू शकता. सकाळी झोपातून उठल्याबरोबर घ्यायचं. तर हे औषध किती दिवस घ्यावं लागतं बाबा. हे कमीत कमी 3 महिने घ्यायला लागत होता. मोठा आजार असेल तर, कॅन्सर असेल, एड्स असेल, किंवा पॅरेलिस असेल, किडनीचा प्रॉब्लेम असेल, पॅरेलिसवर, किडनीवर सुद्धा याचा उपयोग होतो. तर या मोठ्या रोगाला हे फक्त 3 महिने घ्यावं लागतं. आणि म्हणजे किडनीची डायलिसिस असेल, किडनीचे प्रॉब्लेम असेल, किंवा ब्लड कॅन्सर असेल, तुमचा गाठीचा कॅन्सर असेल,
किंवा पॅरेलिस असेल, सगळ्या आजारावर हे चालतंय. 5 ते मिलियन वरतून कोमट पाणी प्यायचंय आणि हे बाबांच्या मतानुसार 3 महिने हे औषधाचा कोर्स करावा लागतो. म्हणजे 90 दिवस हे औषध तुम्हाला घ्यावं लागेल. तर बाबा ही एक बाटली किती दिवसाची असते आणि किती दिवस पुरते? एक बाटली 15 दिवस चालते. हो, ही एक बाटली 15 दिवस चालते. तर 15 दिवसाचं हे औषध आहे. असे तुम्हाला महिन्याच्या 2 आणि 4 आणि 6 बॉटल. तर तुम्हाला मोठा जर आजार असेल तर 6 बॉटल तुम्ही 6 बॉटल मध्ये पूर्णपणे क्लिअर होऊन जाणार. हे बॉटल तुम्हाला पाहिजे असेल तर बाबांकडे या बॉटल मिळतात बघा. आणि त्याच्यासाठी इथं नंबरवर बाबांचा नंबर येतोय, बाबांचं नाव येतंय. ह्या नंबरवर तुम्ही बाबांशी कॉन्टॅक्ट करून आणि बाबांकडून तुम्ही घेऊ शकता. तर ह्या तुम्हाला बाबांकडे कुठे मिळतील तर बाबा हे त्र्यंबकेश्वरला असतात. महिन्यातला पहिला सोमवार आणि शेवटचा सोमवार बघा. प्रत्येक महिन्यातला पहिला सोमवार, शेवटचा सोमवार, 2 सोमवार तुम्हाला बाबांकडे त्र्यंबकेश्वरला भेटतील. किंवा तुम्हाला गुरुवार, पहिला गुरुवार आणि शेवटचा गुरुवार महिन्यातला, म्हणजे 15 दिवसाच्या अगोदरचा गुरुवार, 15 तारखेच्या अगोदरचा गुरुवार आणि 15च्या नंतरचा गुरुवार, असे 2 गुरुवार बाबा तुम्हाला सर्व तीर्थ टाकेत, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक इथं तीर्थावर तुम्हाला बाबा भेटतील. किंवा सोमवारी तुम्हाला बाबा त्र्यंबकेश्वरला भेटतील. तर हे औषध बाबांची भेट घ्यायची असेल तर बाबा त्र्यंबकेश्वर किंवा सर्व तीर्थ टाकेत, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक इथे भेटतात. आणि एरवी बाबा भेटत नाही, बाबा काय तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही बाबांकडून ऑनलाईन पण मागवू शकता. तुम्हाला हे ऑनलाईन पण पाठवले जाईल. ते ऑनलाईन पाठवण्यासाठी तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता पाठवावा लागेल आणि फोन पे वरनं पेमेंट पाठवून स्क्रीनशॉट पाठवावा लागेल. मग तुम्हाला जर हे ऑनलाईन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला पत्तानं पेमेंट अगोदर पाठवावं लागेल. आणि समक्ष येऊन घ्यायचं असेल तर तुम्हाला समक्ष बाबांची भेट घ्यावी लागेल. त्यासाठी तुम्ही गुरुवारी, महिन्यातल्या 2 गुरुवार किंवा महिन्यातल्या 2 सोमवार बाबाची ठिकाणं मी तुम्हाला सांगितलेली आहे ते त्याप्रमाणे बाबा तुम्हाला तिथं भेटतील. एक तर त्र्यंबकेश्वर किंवा सर्व तीर्थ टाकेत असं आहे. आणि ही पावडरचं औषध बाबा हे कशावर चालतं हे बाबा? हे पावडरचं औषध आपला जो सांध्यावाता असतो, सांध्यावाता असो, तुमचा मुळव्याध असो, तुमचे गुडघे दुखी असो, तुमचा मनका दुखी असो, याच्यावर चालतं हे. म्हणजे हे औषध सर्वच हाडांचे आजार, हाडांचे आजार, वाताचे आजार, पित्ताचे आजार याच्यावर चालतो. याचा गुण 100% येतो ना बाबा? 100% येतं. पण त्याला पथ्य आहे. त्याला तेलकट खाया नाही लागत. आंबट आणि वांगा बटाटा असे वाताळ पदार्थ वर्ज्य करावं लागतात. आणि हे औषध कसं घ्यायचं बाबा? हे औषध अर्धा चमचा आपल्या पाण्यामध्ये मिक्स करायचं. अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि त्याच्यात मिक्स करायचं आणि ते पिऊन घ्यायचं. पण जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर प्यायचंय. जेवण झाल्याच्या नंतर अर्धा ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा पावडर टाकून आणि हे प्यायचं आहे सकाळ संध्याकाळ. याच्यावरचं पथ्य आहे आंबट खाऊ नका, तेलकट खाऊ नका, वांगे बटाटे खाऊ नका असे. 3 दिवसात रिझल्ट येतो. याचा 3 दिवसामध्ये रिझल्ट आहे. हे औषध पण तुम्हाला बाबांकडे भेटेल. हे ऑनलाईन पण तुम्हाला बाबा देतात. तर अशा प्रकारे औषधासाठी बाबाशी संपर्क करू शकता. आणि कोणताही आजार असू द्या तुमचा, का तुम्हाला वाटतं तुम्ही मला बऱ्याच वेळेस कॉल केलेले आहेत, काही कमेंट आलेले आहेत आपल्या सबस्क्रायबर लोकांचे की महाराज तुमच्याकडे असं औषध आहे का? तर मी तुम्हाला असे एक महाराज शोधून देतोय आपल्या चॅनलवर, की आपल्या चॅनलवर असे महाराज आहेत की जे पुंडलिक बाबा यांच्याकडे तुम्हाला सर्व औषधं उपलब्ध आहेत. तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आणि सर्व औषधं तुम्ही बाबांकडून घेऊ शकता. आता आपल्याकडे कसं मूतखडा, मुळव्याध, रक्तातला ब्लड कॅन्सर आणि मणक्याची गॅप या आजारावर औषध आहे. आणि दुसरं आपल्याकडे पांढऱ्याची काठी आणि पायपड हे एवढंच वनस्पती आहेत. तसे बाबांकडे तुम्हाला सगळ्या ह्या तर भेटतील, पण याच्या व्यतिरिक्त जे काही वनस्पती आहेत ते पण तुम्हाला बाबांकडून भेटून जातील. त्याचप्रमाणे काही लोकांचा समज असतो की आम्हाला कोणी तांत्रिक काही करणी कवटाल केलेले किंवा काही पिशाच बाधा झालेली किंवा कोणी भानामतीचे प्रकार केलेले आहेत, तर याच्यावर सुद्धा बाबाकडे प्रश्न आहेत. असे जर असले बाबा लोक तर मग चालतील ना. हे बघा, कोणाला करणी करेल असते तर किती वेळा डॉक्टर कजा, किती पैसे द्या, ती करणी काय डॉक्टरला कळत नाही. पैसे फुकाट जातात आणि शेवटी माणूस पण जातो. त्याच्यावर काही विलाज होत नाही. तेव्हा ते करणे म्हणजे ते काय डॉक्टरला कळायसारखं नाही. ते जादू मंत्र अशा लोकांनाच ते कळत नाही का. जे तांत्रिक मांत्रिक आहेत त्याच्यावर आपल्याकडे विलाज होतो, त्याच्यावर उपाय होतो ना. म्हणजे तुम्हाला जर असं समजा बाहेरचं काय केलेलं असेल कोणी किंवा तुमच्यावर काही उपाय प्रयोग केलेले असेल
तर त्याचे सुद्धा बाबांकडे उपाय होतात. त्याच्यासाठी सुद्धा बाबांकडे तुम्ही संपर्क करू शकता. म्हणजे तांत्रिक कार्यासाठी सुद्धा बाबा तुम्हाला मदत करतील आणि आयुर्वेदिक औषधासाठी सुद्धा बाबा तुम्हाला मदत करतील. आता आम्ही आज इथं आलेलो होतो, तर इथं आज बाबांची भेट झालेली आहे आणि बाबांची भेट झाल्यानंतर मी बाबांना विचारलं तर बाबा सांगतात आपल्याकडे सर्व आयुर्वेदिक औषधं दिली जातात आणि सर्वच तांत्रिक कार्य तांत्रिक कर्म पण केले जातात. किंवा कुणाला काही बाधा असेल, काही लोकांना औषध देऊन बाबा गुणच येत नाही, डॉक्टर करतात औषधं खातात गुण येत नाहीये, असे सुद्धा काही लोक आहेत. त्यांनी काय करायचं? त्यांनी असं तांत्रिक त्यांना काहीतरी बाधा असेल किंवा भूत पिसाच म्हणतात ना, त्याचा बाधा असला तरी ते डॉक्टर लोकांना कळत नाही, तेव्हा मग त्यांना गुण येईलच कसा, नाही का? तर बघा, ज्या लोकांना डॉक्टरकडे गुण येत नाही, कुठे देवलूशी भगत फिरतात त्यांच्याकडे गुण येत नाही, औषधं खाऊन गुण येत नाही, तर अशा लोकांनी सुद्धा संपर्क करू शकतात. त्यांना औषधं लागू होण्यासाठी काही औषधं दिली जातात किंवा काही काही भस्म असतात ते बाबांकडून मिळत असतात आणि त्याने सर्व आजार बाहेरचे असो किंवा अंगरोग असो सर्व आजार या ठिकाणी पूर्णपणे बरे केले जातात. तर बाबांकडे अशी औषध आहे ते बघा, असे काही बॉटल आहे ते, काही डोळ्यासाठी औषध, सगळ्याच आजारावरती काही अशा पावडर मध्ये औषध उपलब्ध आहे बाबांकडे. तर अशी औषध आहेत. तर बाबा इथे भेटले होते, तर बाबांना मी सहज विचारलं तर बाबांनी आपल्याला सर्व सांगितलं. कारण बघा असं कोणी सांगत नाही, जे काही आयुर्वेदिक औषधाची माहिती आहे लोक औषधं देतात पण माहिती सांगत नाहीत. बाबा सांगतात मी माझ्याजवळ येणाऱ्या माणसाला सांगतो पण आणि औषधं देतो पण, कारण ही जी विद्या आहे ही पुढे चालू राहिली पाहिजे, हे बाबांचं पण मत आहे. म्हणून तुम्हाला जर कुठल्या आजारावर औषध पाहिजे असेल किंवा कुठलं तुम्हाला करणी कवटल किंवा तांत्रिक कार्यासाठी जर तुम्हाला मदत हवी असेल किंवा कशाही कामासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला इथं बघा बाबांचा नंबर दिसतोय, बाबांना कॉल करा किंवा बाबांना व्हॉट्सअप मेसेज करा आणि बाबांशी संपर्क करून तुम्ही बाबांकडे चौकशी करू शकता. तर बघा असेच कधी बाबांकडे, कधी वैद्यांकडे, कधी डॉक्टरांकडे मी तुम्हाला घेऊन जात असतोय, कधी जंगलात घेऊन जात असतोय, कधी वनस्पतीची ओळख दाखवत असतोय. तर आपल्या चॅनलवरनं जनहित जनकल्याणासाठी कार्य केलं जात आहे, लोकांच्या मदतीसाठी काही ना काही आपल्याकडे आपल्यावाले व्हिडिओ असतात. तर बाबा आपल्याकडे सर्वच आजार बरे होतात. सर्वच आजार बरे होतात. कायांना वशीकरण पाहिजे, हो, कोणाचा नवरा घरीच येत नाही अशा माणसांना सुद्धा आपल्याकडे उपचार आहे. हा, म्हणजे बाबांचं म्हणणं आहे आपल्याकडे वशीकरण सुद्धा केलं जात आहे की जे नवरा बायको असतात, लग्न झालेलं आहे, दोघांचं जर पटत नसेल तर त्याच्यासाठी बाबा काम करून देतात, दोघं एकत्र राहू शकतात, त्याच्यासाठी सुद्धा बाबाकडे तुम्ही संपर्क करू शकता. म्हणजे सगळेच कामं बाबाकडे होतील. तर बघा बाबांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही बाबांना कॉन्टॅक्ट करून आणि चौकशी करू शकता. असंच मी चॅनलवर आता दुसऱ्यांदा कोणाला तरी घेऊन येईल, एखाद्या वैद्यांना, एखाद्या महाराजांना किंवा एखाद्या डॉक्टरांना घेऊन येईल किंवा आपण जंगलामधील वनस्पतींची माहिती आपण तुम्हाला देत राहू. चला आता आपण इथे थांबू. अशाच माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून हे व्हिडिओचा फायदा दुसऱ्याला व्हावा, त्यांना बाबांचा नंबर मिळेल आणि बाबांचा नंबर मिळाल्यानंतर कुणाला खरंच गरज असेल तर ते बाबांपर्यंत पोहोचतील आणि बाबाकडून त्याचं काम हो अशी प्रार्थना करतो आणि आजचा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान. नमो नारायण. नमो नारायण.